राज्याच्या शालेय शिक्षण विभागात 106 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आता राष्ट्रवादीने केलेला आहे। विनोद तावडेंच्या शालेय शिक्षण विभागात हा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। महापुरुषांच्या तसबिरी खरेदी आणि पुस्तकांच्या खरेदीत हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। 31 मार्च 2015 ला एकाच दिवशी 106 कोटी रुपयांची खरेदी घाईघाईने केली गेली। महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तसबिरी खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आलेला होता। तसबिरींची खरेदी करता 11 रुपयांचा फोटो 1395 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवाय पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ली रीडर्स बुक या संचाच्या खरेदीत सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। या पुस्तकांच्या संच खरेदीसाठी 94 कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान नवाब मलिक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय। विनोद तावडे साहेबांनी एक आणखीन घोटाळा 106 कोटीचा या राज्यात केलेला आहे। त्यामध्ये महापुरुषांचे चित्र खरेदी घोटाळा 12 कोटी रुपयाचा आणि 94 कोटी रुपयाची पुस्तक खरेदी घोटाळा असा उघड झालेला आहे। छायाचित्र खरेदीसाठी राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघाकडून हे छायाचित्र खरेदी केले पाहिजे आणि त्याची किंमत 1395 रुपये त्यांनी ठरवलेली आहे। त्या सरकारमध्ये महापुरुषाच्या नावाने पैसे खाण्याची, त्यांना विकून खिसे भरण्याची पद्धत नवीन त्यांनी सुरू केलेली आहे। चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीचे आरोप करत राहणं हा काही जणांचा धंदा आहे, तो सध्या जोरात सुरू आहे। चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीचे आरोप करत राहणं हा काही जणांचा धंदा आहे, तो सध्या जोरात सुरू आहे।